स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्त भाषण पाहणार आहोत आपण. मराठीतून भाषण आहे. भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. आजही त्यांचे अनेक विचार हे तुम्हाला सहज आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हे विचार पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला. आणि सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो यांनी तुम्ही सुरुवात करा किंवा एखादी छोटीशी कविता घेऊन सुरुवात करा. भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. अनेकांना ठाऊक नसेल, मात्र स्वामी विवेकानंद हे त्यांचे लोकांनी दिलेले नाव असून त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ असे होते. कोलकाता शहरात 12 जानेवारी 1863 साली त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून वृत्तीने श्रद्धाळू आणि कृतीने बेधडक असे समीकरण असणाऱ्या विवेकानंद यांच्यावर स्वधर्म स्वभाषा यांचा भारी प्रभाव होता. हे सुटसुटीत लिहून घ्यायचं आहे आणि मग मोठ्या आवाजामध्ये म्हणायचं आहे पाठांतर करून. पुढील भाषण पाहणार आहोत आपण. परदेशातही त्यांनी धर्मप्रसार करण्याचे काम केले. या कामाचे मोठे उदाहरण म्हणजे शिकागो येथे त्यांनी धर्मपरिषदेत दिलेले भाषण. माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणत स्वामी विवेकानंदांनी दिलेला आवाज हा सातासमुद्रातील जनतेच्या काळजाला हात घालून गेला होता आणि हेच त्यांचे सामर्थ्य होते. आपल्या विचारातून आणि बोलण्यातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली होती. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.